नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवरती। तर आज आपण आलो आहोत टोमॅटोच्या प्लॉटवरती। तर तुम्ही बघू शकता की टोमॅटोची लागवड चालू झालेली आहे बऱ्यापैकी। तर आता तुम्ही हे बघा की शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड कशा पद्धतीने केलेली आहे। तर 5 फुटी ठेवलेलं आहे, 5 फुटी झाडांमध्ये आणि 3 फूट बेडचं अंतर आहे। मल्चिंग पेपर आहे 3 फुटाचं आहे आणि 16 mm चं तुम्ही बघू शकता इथं ड्रिप यूज वापरलेलं आहे त्यांनी, जेणेकरून काय होईल की त्यांचा पुढच्या पिकासाठी पण याचा उपयोग होईल। आणि 0.5 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर आहे की याच दृष्टिकोनाने त्याच्यातून काढू शकता ते। यामध्ये व्हरायटी आहे म्हणजे युगी या व्हरायटीचा म्हणजे फायदा असा आहे तर या व्हरायटीवर म्हणजे जास्त करून नाफीड जास्त पडत नाही, जास्त करून म्हणजे थ्रिप्स मावा तुडतुडे वगैरे पडत नाही लवकर आणि आळीचा पण प्रादुर्भाव कमी ह्या व्हरायटीवर येतोच। सगळ्या व्हरायटीवर असं काही नाही तर पण ह्या व्हरायटीवर कमी जरा म्हणजे पेस्ट रेजिस्टन्स पॉवर त्यांच्यामध्ये जास्त आहे। या व्हरायटीमध्ये जे आहे ना, रोग प्रतिकार शक्ती आपण म्हणू शकतो किती जास्त आहे बाकीच्या व्हरायटीच्या तुलनेत। असं नाही की ह्या व्हरायटीवर पडत नाही, पण बाकीच्या तुलनेत थोडंफार जास्त आहे। म्हणजे ही गोष्ट खूप महत्वाची शेतकरी मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही टोमॅटोची लागवड करताय तर तुम्ही कुठल्या प्रकारचं वाण वापरलं पाहिजे की जेणेकरून तुमच्या फवारणीचा जो खर्च आहे तो कमी होऊन तुमच्या उत्पन्नात वाढ होईल। आणि मित्रांनो यामध्ये बेसल डोस असा केलेला आहे मित्रांनो, ह्या बेड मध्ये असं भरलेला आहे 21 भरेले मित्रांनो, सिलिकॉन भरेले, लिंबोळी पेंट भरेले आणि एक बायो पॉवरची बकेट भरेले। जे बकेट म्हणजे बायो पॉवर म्हणजे त्याच्यात सीड वगैरे येतात आणि प्लस आपण फिप्रोनिल म्हणजे रिजंट अल्ट्रा एक टाकेल आपण त्याच्यात ग्रॅन्युल फॉर्म मध्ये। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बेसल डोस केलेला आहे। तर यामध्ये आपल्याला पुढं चालून काय स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो, अगोदर आपल्याला टेक्ट्रा किंवा नीम ऑइल हे 2 कंटेन वापरायचे आपल्याला किंवा 2 प्रोडक्ट वापरायचे आपल्याला। म्हणजे काय होईल, स्टार्टिंगला जे आपल्याला आता सध्या ढगाळ वातावरण होते त्यामुळे त्या वातावरणामुळे आपल्याला एक स्प्रे स्टार्टिंगला काढून घेणे, म्हणजे जेव्हा आपलं रोप म्हणजे आपलं टोमॅटो जेव्हा मातीला मॅच होईल, आता आपण नर्सरीतून रोप लागवड चालू आहे म्हणजे आणून इथं लागवड चालू आहे स्प्रे मधून, तर बघू शकता खूप छान प्रकारे असं लागवड करू राहिले। आणि यामध्ये आपल्याला करायचं काय मित्रांनो पुढं, तर याच्यात आपल्याला एक 10 दिवसांनी आपल्याला आळवणी घ्यायची मित्रांनो, ड्रिंचिंग करायची। तर या ड्रिंचिंग मध्ये आपल्याला 22-3 आणि ह्युमिक ऍसिड मर होऊ नये म्हणून यासाठी आपल्याला त्यामध्ये ह्युमिक 22-3 क्लोरोसायफर हे 3 प्रकारचं आपल्याला यामध्ये कॉम्बिनेशन करून आपल्याला ड्रिंचिंग करायची मित्रांनो, एक 7 ते 8 दिवसांनी। आता मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे बघा शेतकऱ्यांनी हे रोपाची लागवड केलेली आहे, पण यात शेतकऱ्याचं एक महत्वाचं प्रामुख्याने चूक अशी झाली आहे की ज्यावेळेस लागवड झाली त्यावेळेसच त्याला माती लावण्यात आली पाहिजे होती, जेणेकरून काय होतंय की हे बघा काही ठिकाणी तुम्ही बघू शकता रोप असं मोडतंय किंवा सुकून चाललंय। त्याच्यामुळे काय होतं की रोप व्यवस्थित रोंबत नाहीये किंवा मातीमध्ये सेट व्हायला थोडासा जास्त ताण होतोय। तर मित्रांनो ही चूक तुम्ही करू नका, लक्षात घ्या की रोप लागवड केल्यानंतर लगेच त्याला व्यवस्थितरित्या माती लावून त्याला व्यवस्थित उभं करून घ्या, म्हणजे जेणेकरून काय होईल की तुमच्या रोपाची मोड होणार नाहीये। आणि झाड हल्लं की मुळ्या हलतात, मुळ्या हल्ला की झाड मरी जातं, त्यामुळं आपण काय करायचं मित्रांनो, लागवड करतानाच माती टाकणे, ही अशी माती टाकणे मित्रांनो, जेणेकरून झाड हे सेट होतं। बघू शकता मित्रांनो तुम्ही असं सेट होत झाड, सेट झाल्यामुळं तर हालचाल होत नाही मित्रांनो, ते खोडाची हालचाल झाली नाही म्हणजे मुळ्यांचा डिस्टर्ब होत नाही, मुळ्यांचे डिस्टर्ब झाले म्हणजे ते रोप मरी जातं मित्रांनो। त्यामुळे त्वरित आपण झाड लावतानीच किंवा रोप लावतानीच आपण त्या रोपाला माती टाकणे हे खूप गरजेचं आहे, म्हणजे खोड हालत नाही म्हणजे मुळ्या डिस्टर्ब होत नाही मित्रांनो। तर मित्रांनो आपलं झाले ड्रिंचिंग, आपण ड्रिंचिंग घेतलेली आपण आता 7 ते 8 दिवसांनी। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते नागाळीसाठी, नंतर 15 ते 20 दिवसांनी नागाळीसाठी आपल्याला तुम्ही कराटे पण घेऊ शकता किंवा आपण कोराझन पण घेऊ शकता मित्रांनो।